सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे ती 11वीच्या ॲडमिशन संदर्भात। बरेचसे पालक, बरेचसे विद्यार्थी त्यामध्ये सध्या गुंतलेले आपल्याला दिसून येत आहे। एजू मराठी या चॅनलतर्फे देखील याआधी बरेचसे असे व्हिडिओ जे 11वीच्या किंवा 10वी नंतरच्या ॲडमिशन संदर्भातले प्रदर्शित आहेत, तर प्रत्येकाने आत्ता चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि चॅनल लिस्टला व्हिजिट करून ते व्हिडिओ आपण बघू शकतात। त्याचप्रमाणे पुढील व्हिडिओ संदर्भात देखील तुम्हाला त्या पद्धतीने नोटिफिकेशन येत राहणार आहे। त्यामुळे आत्ताच एजू मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचप्रमाणे जे व्ह्यूअर्स हा व्हिडिओ यूट्यूब शॉर्ट्सवर बघत आहे त्यांनी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपल्याला व्हिडिओकडे यायचे आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी सोमवारी 2,57,115 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली आहे। 3 जून नाव नोंदणी करण्याची अंतिम मुदत आहे। यावेळी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने प्रथमच 150 करिअर कोर्सेसची माहिती देणारी लिंक देखील प्रवेश प्रक्रियेसोबत दिलेली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणता अभ्यासक्रम निवडावा यासाठी मदत मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे। 26 मे पासून सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत 9,337 कनिष्ठ महाविद्यालयातील जागांसाठी राज्यभरातून 2,16,202 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। या महाविद्यालयांपैकी एकूण प्रवेश क्षमता 20,88,290 इतकी आहे। त्यापैकी 2,13,355 कोटा अंतर्गत प्रवेश क्षमता आहे, तर कॅप अंतर्गत प्रवेश क्षमता 18,74,935 इतकी आहे। विद्यार्थ्यांना एक किंवा जास्तीत जास्त 10 महाविद्यालय इतके पसंतीक्रम म्हणून निवडता येणार आहे। तत्पूर्वी काही निर्देश देखील राज्य मंडळातर्फे देण्यात आलेले आहेत। ते कोणते आहेत हे आपल्याला व्हिडिओच्या शेवटी बघायचं आहे, त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे आणि त्याचप्रमाणे ह्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे। तुमच्या सबस्क्रिप्शनमुळे आमचा थोडासा फायदा होईल, परंतु तुमचा बराचसा फायदा होणार आहे। का ते तुम्ही व्हिडिओ चॅनलच्या आपल्या जी लिस्ट आहे व्हिडिओची त्यावर जाऊन जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला 100% काही ना काही व्हिडिओ तुमच्या उपयुक्ततेचेच ठरणार आहेत। हे पूर्णपणे एज्युकेशनल चॅनल आहे। तर हे बघूया की कशाची पडताळणी करायला लावलेली आहे। तर विद्यार्थ्यांनी कागदपत्रे पडताळणी करून मगच प्रवेशाला सुरुवात करावी असे आवाहन सहसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग श्रीराम पांझडे यांनी केलेले आहे। भाग 1 साठी 70,147 विद्यार्थ्यांचे प्रवेश सुद्धा लॉक झाले असल्याचे सांगण्यात येत आहे। शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर होम या मेन्यूवर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी करिअर पाथ असा पर्याय देखील उपलब्ध होतो आहे। त्यावर जर क्लिक केले तर विविध कोर्सेसची माहिती स्क्रीनवर दिसते। त्यात संबंधित कोर्सवर क्लिक केले की फी व कालावधी इत्यादी माहिती देखील दिसते आहे। त्यामुळे या उपक्रमामुळे हा उपक्रम यंदाच्या वर्षी राबवण्यात येत असल्याने यामुळे खूप सारी मदत पालकांची त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची होत आहे व फसवणुकीला देखील आळा बसत आहे। सोमवारी 83,000 विद्यार्थ्यांनी शुल्क भरणा केला असून भाग 1 साठी 70,147 विद्यार्थ्यांनी तर भाग 2 साठी 24,518 विद्यार्थ्यांचे प्रवेश लॉक करण्यात आले असल्याचे समजत आहे। याच प्रकारच्या विविध अपडेटसाठी व आपल्या विद्यार्थ्याच्या आपल्या पाल्याच्या ॲडमिशनसाठी या चॅनलला सबस्क्रिप्शन करून एक चांगल्या प्रकारे करिअर निवडण्याची संधी आपल्याला आहे। त्याचमुळे या चॅनलला आता सबस्क्राईब करा व नवीन अपडेट आपल्यापर्यंत मिळवून घ्या अशी चॅनलतर्फे आपल्याला विनंती। धन्यवाद।